नमस्कार मंडळी, मी आलो आहे आज द्वारकाधीश मंदिर बघण्यासाठी, जे गुजरातच्या द्वारकाधीश मंदिराचं रेप्लिका आहे आणि हे विरारमध्ये स्थित आहे. तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. ह्या जागेवरती आम्ही पोहोचलेलो आहोत. मंडळी बघू शकताय किती गर्दी आहे. आता इथे मी गाडी पार्किंगला लावली आहे आणि मी जात आहे मंदिराच्या दिशेने, जे आता बॅक साईडला आहे. म्हणजे थोडं चालत जायचं. इथून 800 मीटरच्या अंतरावर मंदिर आहे आणि तुम्ही बघा कितीही गर्दी आहे. म्हणजे आज रविवार आहे ॲक्च्युली. आणि हे समोर तुम्हाला दिसते बघा, हे बघा समोर तुम्हाला दिसते इकडे मंदिर आहे. तर लेफ्ट साईडला मला रस्त्यावर क्रॉस करून मला लेफ्ट साईडला चालत जायचं आहे. खूप छान अशा प्रकारे मंदिर बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि म्हणजे खरंच, आणि आज गर्दी, भाविकांची गर्दी पण तेवढीच आहे इथे. हे आपलं विरार ईस्टला हायवेच्या आजूबाजूच्या परिसरात हे मंदिर आहे. एरियाचं नाव काहीतरी कुंभारवाडा काहीतरी असं एरियाचं नाव होतं. कुंभारवाडा, समथिंग लाईक दॅट. सागर हा माझ्या शाळेतला मित्र, माझा बेस्ट फ्रेंड सागर. ही आमची गँग आणि आम्ही जाणार आहे त्या मंदिराच्या दिशेने. सागरची मिसेस आणि शर्वरी आमची छोटीशी. हा आमचा दक्ष, हा श्लोक आणि आमची मिसेस, म्हणजे माझी मिसेस, आमची. तर बघा किती गर्दी आहे, पब्लिक भरून पब्लिक आलेली आहे. आम्ही आलो मंदिराकडे. हे आहे द्वारकाधीश मंदिर आणि हा माझा आहे छोटूसा श्लोक, माझा मुलगा, माझा मुलगा. ही आमची फॅमिली. हे बघा दक्ष आहे, करतोय. हा काय कॅमेऱ्यातून लक्ष हटवत नाही आहे आणि कॅमेऱ्याकडेच बघतोय. म्हणजे त्याला फिरायला आता हल्ली आवडायला लागलेलं आहे. आणि आज आम्ही तुम्हाला मंदिर दाखवणार आहोत आणि मंदिराच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. हे द्वारकाधीश मंदिर आहे आणि विरारमध्ये कुंभारपाटा अशाच ठिकाणी बांधलेलं आहे. म्हणजे जवळजवळ जर तुम्ही विरारवरून आलात तर 8-9 किलोमीटर असेल. आणि मी नालासोपारून आलो आहे, तर नालासोपारून साधारण 15 किलोमीटरचं अंतर होतं. तर आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊया. हा कॅमेऱ्याकडेच बघतोय. बघा मंदिराची गर्दी तुम्ही बघू शकता. नजाराही तुम्ही बघू शकता आणि गर्दीही तुम्ही बघू शकता. आणि ह्या दोघांना बघा, हे लोकं वडील आणि लेक, आणि शर्वरीची आई हॅलो करते, ती सिरियस आहे. हा श्लोक तिला बघून खुश होतोय. लहान मुलं दिसली की खुश होतात, आहे की नाही श्लोक? असा बघतो कॅमेऱ्यावर. आता तुम्ही भाविकांची गर्दी किती श्रद्धेने आणि आस्थेने आलेली आहेत. आणि हे इथे बघा, इथून सुरुवात झालेली आहे. मंदिर जवळ येतं खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. खूप सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. हे पूर्ण इथं मैदान आहे, म्हणजे फोटोशूटसाठी लोक इकडे येतील आणि फोटोशूट्स वगैरे करतील. इथे चप्पल काढण्यासाठी जागा दिलेली आहे, तुम्ही इथे चप्पल वगैरे काढू शकता. तुम्ही बघू शकता, इथे पूर्ण रांग लागलेली आहे. जिथे मंदिर तिथे भाविक दर्शनासाठी सज्ज. द्वारकाधीश मंदिर जे आता विरारमध्ये स्थित आहे, या मंदिराचं उद्घाटन 26 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आलं. आणि या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर हे मंदिर सेम टू सेम आपल्या जे गुजरातमधील द्वारकाधीश मंदिर आहे त्याची कॉपी आहे, म्हणजे आपण रेप्लिका म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर याला आपण मिनी द्वारकाधीश मंदिरसुद्धा बोलू शकतो. या मंदिराचं जे बांधकाम आहे हे बन्सी पहाडपूर दगड वापरून करण्यात आलेलं आहे. लोखंडी सळ्याशिवाय ते पण, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं लोखंडी सळ्या वगैरे वापरलेल्या नाही आहेत. आणि नागर शैलीत बांधलेलं हे काम आहे. सुमारे 90 फुटाचं मंदिर आहे. आणि हे मंदिराचं बांधकाम त्याच कारागिराने केलं आहे ज्या कारागिराने राम मंदिराचं काम केलेलं आहे. तर ह्या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे. आणि ह्या मंदिराला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही विरारमध्ये कुंभारपाडा म्हणजे शेरगाव या ठिकाणी येऊन इथे तुम्ही भेट देऊ शकता आणि ह्या मंदिराची कलाकृती तुम्ही बघू शकता.
मंडळी तुम्ही बघू शकता समोरून हा नजारा, मंदिर म्हणजे जसं आम्ही जवळ आलेलो आहे तसं तसं मंदिर आपल्याला मोठं दिसतं आहे आणि खूप छान अशा प्रकारे आर्किटेक्ट यांनी बनवलेलं आहे मंदिराचं. संडे आहे आज आणि गर्दीही त्या प्रकारे आहे, भाविकांची आशीर्वाद घेण्यासाठी सर्व आलेले आहेत आणि मंदिर बघण्यासुद्धा साठी लोक आलेले आहेत. त्या गर्दीमध्ये सागर आणि माझा मुलगा उभा आहे, मास्टर अड्डा. तुम्ही बघू शकता मंडळी, ते प्रत्येकजण आलेला भाविक आपल्या मोबाईलमध्ये ह्या मंदिराचे फोटो काढत आहे आणि कलाकृतीला आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येकजण, मतलब जेवढी पण इथे भाविक आलेली आहेत ती सर्वजण फोटो काढण्यामध्ये दंग आहेत एकदम. खूप असं ओपन मैदान असल्यामुळे आणि नवीन बांधकाम झाल्यामुळे आजूबाजूला अजून काही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, त्यामुळे धूळ इथे भरपूर होती आणि म्हणजे तुम्ही बघू शकता खूप असा धुळीचा त्रास आम्हाला इथे झाला. खूप अशा सुंदर प्रकारचे इथे आपल्याला गज, राज, सिंह मंदिराच्या बाहेर तुम्हाला दिसत आहेत आणि खूप छान अशा प्रकारे कोरीव काम याचं करण्यात आलेलं आहे. जसं जसं मंदिर आपण जवळ जातो तसं तसं बारकाईने सर्व काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकता ही गर्दी, म्हणजे गर्दी मंदिराला बघण्यासाठी किती आलेली आहे. इव्हन दर्शन घेण्यासाठी सुद्धा लोक आलेली आहेत. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर फोटो काढणं तिथे अलाउड नव्हतं, म्हणजे कॅमेऱ्याला सक्त मनाई केलेली आहे. त्यामुळे मी मंदिराच्या आतले किंवा श्रीकृष्णाचे फोटो काढू शकलो नाही. तर मंडळी, हा तुम्ही संध्याकाळचा नजारा बघू शकता. आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे, संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असं हे संध्याकाळच्या वेळेला दिसतंय मंदिर. तर फायनली दर्शन करून झालेलं आहे आणि मंदिर आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर अंधार पण पडलेला आहे आणि आता घराच्या दिशेने आम्ही चाललो आहे. तर मंडळी, तुम्हाला जर आपला व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे तुमचा जो काही ओपिनियन आहे आम्हाला शेअर करा. जर तुम्ही या मंदिराला भेट दिली असेल तर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो मला नक्कीच शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.